कालपासून एका चर्चेला उधाण आले. ती चर्चा म्हणजे 2 डिसेंबर नंतर काय होणार आहे त्याचं कारण ठरलंय ते म्हणजे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं एक विधान. कणकवलीतल्या राडाबाबत प्रश्न विचारल्यानंतर चव्हाण माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायचे. खरं तर रवींद्र चव्हाणांची शैली म्हणजे बोलणं कमी आणि काम जास्त. आपल्या भाषणातनं मुलाखतीतनं ते कधी आक्रमक बोलत नाहीत. त्यामुळे रवींद्र चव्हाणांचे हे विधान अधिक गंभीरपणे पाहिलं जावलत नाही. विशेष म्हणजे रवींद्र चव्हाणांची तक्रार घेऊन एकनाथ शिंदे थेट दिल्लीला गेले होते. त्यानंतर आठवडाभरातच थेट 2 तारखेपर्यंत युती टिकायची आहे हे विधान आल्यानं ते महत्त्वाचं ठरते. शिवाय इतकं मोठं विधान रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्यासोबतच्या चर्चेशिवाय करणार नाहीत हे सुद्धा तितकंच खरंय. साहजिकच 2 तारखेनंतर नेमकं काय घडणार आहे? शिवसेनेत तिसरी फूट पडणार आहे का? की एकनाथ शिंदे सत्तेबाहेर जाणार आहे? की यातलं काहीच होणार नाहीये? आणि हे सगळं होण्यासाठी 2 तारखेची वाट का पाहिली जातीये? समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं. नमस्कार, मी नेहा आणि तुम्ही बघताय सत्यदर्शन न्यूज. आता 2 तारखेला नेमकं काय आहे? तर 2 तारखेला राज्यातल्या नगर परिषदांच्या निवडणुकांचं मतदान आहे. 2 तारखेनंतर म्हणजे नगर परिषदेचं मतदान पार पडल्यानंतर यानंतर कोणकोणत्या निवडणुका आहेत? तर ह्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. याशिवाय राज्यातल्या जवळपास सगळ्याच महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये मुंबईसह मुंबई परिसरातल्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर यांच्यासह छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे अशा महानगरपालिका आहेत. आता याच महानगरपालिकांचं नाव घेण्याची कारणं म्हणजे इथल्या अनेक महानगरपालिकांमध्ये शिंदे गट आणि भाजप यांची ताकद तुल्यबळ आहे. त्यामुळे इथे युती करून हे दोन्ही पक्ष लढणार आहेत की स्वतंत्रपणे एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत, हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेला येतो. अर्थात त्यासाठी 2 डिसेंबरची आणि नगरपालिकांच्या मतदानाची वाट पाहण्याची काहीच आवश्यकता दिसत नाही. पण मग रवींद्र चव्हाणांनी या तारखेचाच दाखला नेमका का दिलाय? तर त्याचं कारण आहे ते म्हणजे तळ कोकणातला हा धडा. थोडक्यात समजून घ्यायचा झाला तर सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणेचा बालेकिल्ला. इथे केसरकर ते लियसे विरोधक नारायण राणेंच्या विरोधात पेरले गेले. पण मोठ्या राणांच्या समोर सगळ्यांनी माना टाकल्या, हेच सत्य आहे. वरच्या बाजूला म्हणजे रत्नागिरीत सामंत बंधूंचं प्रस्थ वाढलं. त्यांनी सुद्धा नारायण राणेंना विरोध करण्याचं धोरण स्वीकारलं. पण आजवर राजकारणात नारायण राणेंना थेट नडणं अशक्यच ठरत होतं. मागच्या लोकसभेत सामंत बंधूंनी नारायण राणेंना डावलण्याचे प्रयत्न देखील केले, पण राणे निवडून आले. आता याच समांतरच दुसरं राजकारण घडत होतं, ते राणे कुटुंबातच. नितेश राणे भाजपमधनं राज्याच्या राजकारणात मातब्बर ठरू लागले. स्वतःची हिंदुत्ववादी इमेज सुद्धा तयार करू लागले. पण राजकारणात नितेशपेक्षा सिनियर असणारे निलेश राणे मात्र मागे पडत होते. निलेश राणेंना मानणारा एक वर्ग सुद्धा होता. त्यांना सुद्धा आपण बॅकफूटला पडत चालल्याची भावना त्यांच्या मनात तयार होत होती. आता इथे निलेश राणेच्या खांद्यावरती हात ठेवला तो एकनाथ शिंदेंनी. त्यांनी निलेश राणेंना तिकीट दिलं आणि तब्बल 10 वर्षांनी निलेश राणेंच्या अंगाला गुलाल लागला. दरम्यानच्या काळात सामंत आणि चव्हाण यांची जोडी पालकमंत्री म्हणून राणेंचं महत्त्व कमी करत होती. त्यातूनच चव्हाणांनी कुठल्याही परिस्थितीत कणकवलीत शिंदेसोबत युती करायची नाही हे धोरण स्वीकारलं. त्याचं खरं कारण राणांच्या घरात फूट पाडण्याची रणनीती आहे हेच बोललं गेलं. याला उदय सामंत यांचं देखील बळ होतं असं सांगण्यात येते. आता त्यातनंच ही धुसफूस वाढली आणि निलेश राणे एक प्रकारे राणे कुटुंबातनं बाहेर पडले. सांगायला आता शिंदे गट विरुद्ध भाजप असं सांगण्यात येत असलं तरी इथे सामंत चव्हाण यांच्या समीकरणातनं राणांच्या घरात पडलेली फूट आणि नितेश राणेंना आपल्याकडे खेचून घेणं हेच राजकारण झालंय असं बोललं जाते. असो, तर 2 डिसेंबर नंतर काय होणार आहे? फूट होणार आहे का? शिंदे बाहेर पडणार आहेत का? मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे या चव्हाणांच्या स्टेटमेंट मागचं मुख्य कारण कणकवलीची इलेक्शन इतकंच आहे. पण असं असलं तरी त्यांचं विधान हे पूर्ण युती संदर्भातलं होतं. त्यामुळे राज्यस्तरावर सुद्धा याचा फरक नक्कीच पडणार आहे हे कन्फर्म आहे. आता या तळकोकणातल्या राजकारणाचंच आपल्याला भविष्यातली समीकरणं दिसतायत. ती म्हणजे चव्हाण आणि उदय सामंत यांचं असणारं साटलोटं. एकीकडे सिंधुदुर्गात शिवसेना, शिंदे आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढतायत. पण त्याचवेळी रत्नागिरीत मात्र शिंदे गट आणि भाजप यांची युती आहे.
भाजपने इथं कुठलाही आक्रमकपणा न दाखवता सामंत म्हणतील तेच धोरण स्वीकारलेलं आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्यासाठी निलेश राणेंनी घरचा विरोध स्वीकारलेला आहे, पण दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या उदय सामंतांनी मात्र रवींद्र चव्हाणांसोबत सहानुभूतीचं धोरण स्वीकारलंय. अर्थात शिवसेनेतली तिसरी फूट उदय सामंत त्यांच्या नेतृत्वातच होणार अशा ज्या काही चर्चा होतात त्यांची पेरणी इथेच झालीये का असं म्हणायला या समीकरणांमुळे शंका राहते. आता तळ कोकणातनं आपण जातोय ते मुंबई परिसरातल्या राजकारणाकडे. रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदे नको आहेत, पण ते कुठे नको आहेत तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत. या व्यतिरिक्त इतर मुंबई परिसरातल्या इतर महानगरपालिकांमध्ये देवेंद्र फडणवीसांना सुद्धा एकनाथ शिंदे नको आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इथली विकास कामं आणि येणारा निधी. मुंबई ही एक महानगरपालिका झाली, पण मुंबई परिसरातल्या नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई विरार, भिवंडी अशा 7 महानगरपालिका आहेत. या महानगरपालिकांमध्ये काहीही करून शिंदेंना बाजूला ठेवणं हेच भाजपचं आजचं टार्गेट आहे. त्यापैकी ठाण्यामध्ये शिंदेंना डावलता येणार नाही, पण ठाणे वगळता इतर कुठल्याही महानगरपालिकेत शिंदेंना घुसू न देणं भाजपसाठी महत्त्वाचं आहे. आता यामागचं एक कारण म्हणजे या परिसरातले डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स, विकास कामं हे आहेच. याशिवाय मतदार पुनर्रचनेनंतर वाढणारी आमदार खासदारांची संख्या हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे भाजपसोबत या भागातल्या महानगरपालिकांमध्ये शिंदे गटाचा शिरकाव झाला तर एकनाथ शिंदेंचं वर्चस्व आणि आर्थिक रसद कायम राहते. सध्या ती तोडणं हा भाजपचा प्रमुख अजेंडा आहे असं बोललं जाते. आता दुसरीकडे काहीही करून प्रसंगी तडजोड स्वीकारून महानगरपालिकांमध्ये युतीत सत्ता मिळवण्याचा अजेंडा एकनाथ शिंदे यांचा आहे. सध्या तरी भाजपच्या विरोधात लढण्यासाठी ते तयार नाहीयेत आणि जर लढलेच तर ठाणे महानगरपालिकेव्यतिरिक्त हातात इतर काही येणार नाही याची जाणीव त्यांना आहे. पर्यायानं एकनाथ शिंदे आपली पावर दाखवण्याचा प्रयत्न करतायत, पण अमित शहांकडनं तडजोड करून घेणं या पलीकडे त्यांच्यासुद्धा हातात काही आहे असं म्हणता येत नाही. पण ही सगळी बार्गेनिंग पॉवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित लढतात का? काँग्रेस महाविकास आघाडीत सहभागी होणार की आपला स्वतंत्र लढण्याचा निर्णय कायम ठेवणार यावरती ठरणार आहे. एकतर मुंबई महानगरपालिका भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे, इथे शिंदेंना सोबत घ्यावंच लागणार आहे. तर शिंदे एकट्या मुंबईवरती आजूबाजूच्या 7 महानगरपालिकांची गणितं आखून आपली आर्थिक रसद कायम ठेवू शकतात. इथे ठाकरेंचं मूल्य काय राहतं? सर्वेंना ठाकरे कितपत जागा घेऊ शकतात यावरती भाजप आपली समीकरणं आखेल. कारण ठाकरे बंधू जर एकत्र आले, मराठी फॅक्टर चालू लागला तर भाजपला एकनाथ शिंदेंची गरज भासणार आहे आणि याच आधारावर एकनाथ शिंदे पुन्हा आपलं मूल्य वाढवत बार्गेनिंग करताना दिसतील. अर्थात 2 डिसेंबर नंतर काय होणार आहे याची सुरुवात झाली आहे ती तळकोकणातनं. इथे 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दिसल्या. एकतर एकनाथ शिंदे यांचा उजवा हात समजल्या जाणारे उदय सामंत यांनी चव्हाणांसोबत तडजोड केली आहे. याचा अर्थ एकनाथ शिंदे गटात फुटीची बीजं रोवली गेली आहेत. आणि इथेच आपल्याला दुसरी गोष्ट सुद्धा दिसली आहे ती म्हणजे इथे निलेश राणे हे एकनाथ शिंदेंसाठी मैदानात उतरलेत. अशी माणसं सुद्धा शिंदेंनी टिकवून ठेवली आहेत. आता राहता राहता मुद्दा एकनाथ शिंदे बाहेर पडतील का? तर नाही, शिंदेंना बाहेर पडायचं नाही आणि अमित शहांना सुद्धा शिंदेंना सोडायचं नाहीये. कारण तसं झालं तर राज्यातलं देवेंद्र फडणवीसांचं महत्त्व वाढतं. याशिवाय केंद्रातल्या सहयोगी पक्षांना चुकीचा मेसेज जातो. पण हे जपत शिंदेंना मिळेल तिथे डॅमेज करायचं धोरण सोडायचं नाहीये. त्यामुळे तिसरी फूट किंवा सत्तेबाहेर यापेक्षा तारीख म्हणत हे असंच चालू राहील आणि क्रमाक्रमानं एकतर शिंदे डॅमेज होत जातील किंवा आपली पकड मजबूत करत जातील असं म्हणता येते. तुम्हाला काय वाटतं? 2 डिसेंबर नंतर खरंच राज्यामध्ये काही भूकंप होईल का या फक्त चर्चाच राहतील? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सत्यदर्शन न्यूज सबस्क्राईब करा.